15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त दरवर्षी राज्य उत्पादन शुल्कतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात येते। या रक्तदान शिबिरात असंख्य रक्तदाते रक्तदान करतात। यासाठी जालना येथील भूषण जयस्वाल यांचे चमनवाले ग्रुप ऑफ हॉटेलतर्फे रक्तदान करण्यात येते। दरवर्षी चमनवाले ग्रुप ऑफ हॉटेलतर्फे विशेष असे योगदान असते। जालना येथे 2 वर्षे, बुलढाणा व आता 15 ऑगस्ट 2026ला यावर्षी अमरावती येथे अमरावती विभागाच्या उपायुक्त पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्कातर्फे घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात चमनवाले ग्रुप ऑफ हॉटेलतर्फे जालना येथून 51 रक्तदाते रक्तदान करण्यात जात असल्याचे चमनवाले ग्रुप ऑफ हॉटेलचे संचालक शुभम जयस्वाल यांनी सांगितले। चमनवाले ग्रुप ऑफ हॉटेलच्या सर्व टीमला माजी मंत्री तथा विद्यमान आमदार राजूराव खोतकर व माजी नगरसेवक विष्णू पाचपुले यांनी भेट देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। आज आपण इथून जात आहेत, काय कोणत्या निमित्ताने कुठे जात आहात? आज आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिवस म्हणजे 15 ऑगस्ट त्यानिमित्त आम्ही दरवर्षी म्हणजे आमच्या राज्य उत्पादन शुल्क जे विभाग आहे त्या विभागाच्या वतीने रक्तदान शिबिर दरवर्षी म्हणजे 2 वर्ष जालन्यामध्ये 24, 25, 26ला आता अमरावती दरवर्षीप्रमाणे आम्ही म्हणजे 51 लोक आम्ही ब्लड डोनेट करत असतो। तरी यावर्षी आता आमचे लाडके जे अधीक्षक होते पराग नवलकर साहेब ते आता अमरावतीला असल्यामुळे आम्ही आता तिथं त्यांच्याकडं रक्तदान शिबिरला जात आहे। तिथून आम्ही 51 लोक येऊन जात आहे। मागच्या वेळेस आम्ही बुलढाणाला गेलो होतो, तिथं बी आम्ही रक्तदान केलं होतं। त्याच्या पहिले 2 वर्ष आम्ही जालन्याला बी रक्तदान केलेलं आहे। आता यावर्षी आम्ही अमरावतीला जात आहे। आमची म्हणजे ग्रुप आहे चमनवाले ग्रुप म्हणून, म्हणजे आम्ही जे हॉटेलचा ग्रुप आहे आमच्या त्या ग्रुपच्या वतीने आम्ही स्वतः रक्तदान करत आहोत दरवर्षी। अमरावती येथे होणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या व मद्य विक्री संघटना यांच्या संयुक्त आणि रक्तदान शिबिराचे चमनवाले ग्रुप ऑफ हॉटेल जालना येथून 51 जण रक्तदाते हे जात आहे। दरवर्षी राज्य उत्पादन शुल्कतर्फे घेण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरास चमनवाले ग्रुप ऑफ हॉटेलचे मोठे योगदान राहते। त्यांचे या उपक्रमाला राज्य उत्पादन शुल्क जालना अधीक्षक तर्फे कौतुक करण्यात येऊन त्यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील वाटचालीस राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। मॅडम, स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदानाचं आयोजन केलेलं अमरावती येथे, तर जालन्यातून काही लोक जातात, काय म्हणणं आहे तुमचं? खूप कौतुकास्पद गोष्ट आहे। अमरावती राज्य उत्पादन शुल्क व लिकर असोसिएशन अमरावती यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या रक्तदान शिबिरासाठी आपल्या जालना जिल्ह्यातील प्रत्येक वर्षी चमनवाले ग्रुप ऑफ हॉटेल्सतर्फे काही तरुण जात असतात आणि याही वर्षी ते जात आहे। तर सर्व जे ग्रुप जात आहे त्यांना या कार्यासाठी शुभेच्छा। चमनवाले ग्रुप ऑफ हॉटेल्सतर्फे 51 जणांचं रक्तदान होणार आहे, याबद्दल चमनवाले ग्रुप ऑफ हॉटेलला आपण काय संबोधित करणार? नाही, मी ॲप्रिशिएट करते। एक चांगल्या कॉजसाठी आपण इथून जात आहात, त्याच्यामुळे आता इथनं जी त्यांची प्रवासाची सुरुवात होते त्याच्यासाठी आम्ही सर्वांनी त्याला जालना अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे आम्ही त्यांचं स्वागत केलं आहे आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या पुढच्या प्रवासासाठी।